यासाठी मी आलेलो आहे. मी आहे कल्याण पश्चिमेमधल्या प्रभाग क्रमांक 6 मध्ये. या ठिकाणी मित्रांनो, शिवसेना शिंदे गटाचे 4 उमेदवार आहेत आणि उद्धव ठाकरे गटाचे 4 उमेदवार आहेत. नीट पाहून घ्या. कुणाला मतदान करायचं हे तुम्हाला ठरवायचं आहे. बरं, कोणता उमेदवार असणार आहे, काय असणार आहे याची यादी तुमच्या सर्वांसमोरच आहे. आणि उद्या परवा हा तुमच्याकडे वेळ असेल, सायंकाळी 5:30 जी काही मतदानाची वेळ असेल तोपर्यंत. मात्र हे मतदान करताना तुम्ही मतं जे आहे, तुमची मतं ही दान करीत नाही आहात याची पूर्णतः तुम्हाला काळजी घ्यायची आहे. कारण की हा मतदारसंघ, हा प्रभाग तितकाच महत्वाचा आहे मंडळी. इथे जे सुरुवातीपासून नगरसेवक आहेत त्यांना छेद द्यायचा आहे, त्यांच्याऐवजी नवीन चेहरे तुम्हाला हवेत की नाही हे तुम्हाला पाहायचं आहे. या मतदारसंघामध्ये मित्रांनो, मी जाणीवपूर्वक आजचा लाईव्ह करतोय. मी सुरुवातीला तुम्हा सर्वांना प्रश्न केला की तुमची सर्वांची तब्येत ठीक असेल, तुम्ही सर्व ठीक असाल. मला आवर्जून सांगावंसं वाटतं माझ्या सर्व इथल्या माझ्या प्रेक्षकांना की माझी स्वतःची तब्येत ठीक नव्हती. 2 दिवसापूर्वी मी ICU मध्ये होतो. हृदयाच्या रिलेटेड काही मला त्रास झाला आणि त्याच्यामुळे या ठिकाणी त्रास झाल्यामुळे मला हॉस्पिटलमध्ये या ठिकाणी दाखल करण्यात आलं होतं. मात्र अशा परिस्थितीमध्ये देखील आजचं हे जे लाईव्ह थेट प्रक्षेपण आहे ते करण्यामागचं कारण तितकंच महत्वाचं आहे. कारण की जर मी आज बोललो नसतो ना मित्रांनो, तर हा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचू शकला नसता. त्या बातम्या वाचा मित्रांनो. MMS कांड बन सकता है KDMC में बडा मुद्दा. ही दैनिक भास्करची बातमी आहे, लोकसत्ता मधली बातमी आहे. कल्याण मध्ये शिवसेना दाखल बदलू पदाधिकाऱ्याच्या MMS ची चर्चा. इथे ना अत्यंत वादग्रस्त असे जे उमेदवार आहेत ना ते उभे आहेत आणि अशा वादग्रस्त उमेदवारांना उमेदवारी देण्यापूर्वी त्यांच्या नेत्यांना कल्पना देण्यात आली होती की अशा उमेदवारांना तुम्ही उमेदवारी देऊ नका, जेणेकरून तुमचा जो पॅनल आहे त्याच्यावर फरक पडेल. मात्र कसं असतं की कोणाचे राजकीय संबंध कोणत्या पक्षाशी कधी जोडले जातील याची खात्री नसते. जर ही उमेदवार मंडळी ऐन वेळी दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश करून स्वतःची जागा किंवा स्वतःची उमेदवारी किंवा स्वतःचा मतदारसंघ किंवा स्वतःच्या गाडीवर नगरसेवक पद असं स्टिकर लावू इच्छितात, तर मतदार म्हणून तुम्हाला देखील तितकाच हक्क आहे मित्रांनो. कोणाला निवडून द्यायचं हा अधिकार तुम्हाला आहे. आज मी प्रचारासाठी आलेलो नाहीये, प्रचाराची वेळ आणि मर्यादा ही देखील संपलेली आहे. हा प्रचार नाहीये, सत्य सांगण्याचा एक प्रयत्न आहे. या मतदारसंघामध्ये तुम्हाला निवड करताना असा उमेदवार निवडून द्यायचा. मी कोणाला मतदान करा हे मी अजिबात सांगणार नाही, कारण की ज्याला त्याला आपलं मतदान करताना